Hello, Bridge course, activity number 12, standard 8th, general science. Okay, we learn about general science activity standard 8th, activity number 12. In this activity, we will learn here famine, cloud burst, food, flood, lightning, volcano, tsunami. These are the disaster. We learn about disaster management. Reference आहे यामधला स्टँडर्ड 7th टेक्स्ट बुक चॅप्टर नंबर 10 disaster management. We learn here about learning outcomes, remains awakened about famine, flood, cloudburst, lightning strike, storms, etc. In the circumstances, to prevent them, uses the circumventions in day-to-day life. मग या डिझास्टरमधून आपण कसं वाचवायचं हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. लेट्स टेक ए लुकमध्ये आपण बघू व्हॉट इज फॅमाइन. फॅमाइन म्हणजे काय होते आहे? द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म अँड सेव्हर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन अँड वॉटर इज कॉल्ड फॅमाइन. दुष्काळ ज्याला म्हणतो आपण, अन्नाचा दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ. मोठ्या काळापर्यंत जर आपल्याला अन्न आणि पाणी मिळत नसेल तर त्याला आपण दुष्काळ म्हणतो. या ठिकाणी आपण बघतो चित्र, वॉटर टँकर्स लागलेले आहे. या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. पाऊस न आल्यामुळे शेत पिकत नाही आहे आणि त्यामुळे अन्नसुद्धा जेवायला मिळत नाही आहे. ओके, मीन्स कंडिशन दॅट अराइज ड्यू टू लॉंग टर्म अँड सेव्हर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन अँड वॉटर इज कॉल्ड फॅमाइन. टाईप ऑफ फॅमाइन, माइल्ड फॅमाइन आणि सेव्हर फॅमाइन. कॉजेस ऑफ फॅमाइन, दुष्काळ दोन प्रकारचे असतं. एक तीव्र स्वरूपाचा असतो, एक माइल्ड स्वरूपाचा असतो, सौम्य असतो. मग काय कारण आहे? दोन कारणं आहे दुष्काळ पडण्याला. एक आहे नॅचरल कॉजेस आणि मॅनमेड कॉजेस. नॅचरल कॉजेसमध्ये ड्रॉट, हेवी रेन अँड फ्लड, कधी कधी पूर येतो आहे, कधी कधी दुष्काळ पडतो आहे, पाऊसच येत नाही आहे. क्रॉप गेटिंग वॉश अवे or damage in the flood, environmental changes such as temperature change, storm, cold waves or fog, damage of crop by animals like mice, rat, attack of pest, locust or diseases of crop and earthquake. मग मॅनमेड मध्ये काय येणार? वॉर, इंटरनल अनरेस्ट, absence of transport, routes, uncontrolled population growth. These are the man-made causes for famine. Can you tell what can we do to ease severity of famine? मग आपण काय करू शकतो आहे? हा अशा पद्धतीचे दुष्काळ पडायला नको त्यासाठी क्लाउड ब्रस्ट होत आहे, ढगफुटी ज्याला म्हणतो आपण. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन it rains suddenly over a specific and small region at a rate of 100 millimeter per hour or more. This is known as cloud burst. म्हणजे ढगफुटी म्हणजे एका तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस येत असेल तर त्याला ढगफुटी म्हणतो आहे आपण. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आहे आणि फार मोठं आपलं नुकसान होते आहे. आताच आपण जे पाहतो आहे लडाखमध्ये अशा पद्धतीचं 2005 मध्ये 2010 मध्ये पण अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहे. ए क्लाउड बर्स्ट occurred at Leh Ladakh on 6th August 2010. The cloud burst that occurred in Mumbai 26th August 2005 was extraordinary and unforgettable. On that day, it rained about 950 millimeter, that is 37 inches in 8 to 10 hours, and the entire city of Mumbai was waterlogged and flooded. आपल्याला माहिती आहे 26 ऑगस्ट 2005 साली मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला महापूर आलं होतं. जलमय मुंबई होण्यासारखं अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं. तर हे ढगफुटीमुळे होते आहे. ढगफुटी कशी होते ते आपण या ठिकाणी बघितलं आहे. फ्लड, महापूर. कॅन यू टेल
व्हॉट मेजर्स वूड यू सजेस्ट? सध्या आपण बघतोय की मराठवाडा कोल्हापूरमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा सामना, महापुराचा सामना लोक करतायत टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम फ्लड. मग या अशा महापुरापासून आपण स्वतःचं रक्षण कसं करतो? लाईटनिंग नॉट ऑल लाईटनिंग स्ट्राईक द ग्राउंड. आपल्याला माहिती आहे की सर्वच विजा काही जमिनीवर येऊन पडत नाही आहे. इनफॅक्ट अबाउट 90% ऑफ द लाईटनिंग फ्लॅशेस आर लिमिटेड टू द स्काय. ओनली 5% ऑफ लाईटनिंग reaches the ground. Lightning can be generated within one cloud, between two clouds, or between a cloud and the ground. About 40 lightning flashes occur per second in the atmosphere. The temperature generated by lightning is higher than that of the sun. हे सुद्धा लक्षात घ्या की सूर्याचं जे काही तापमान असते त्याहीपेक्षा अशा या विजा जेव्हा चमकतात तेव्हा त्याचं टेम्परेचर मोठ्या प्रमाणावर असते. ओके, तर आपण त्यासाठी सुद्धा आपण कोणत्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे ते सुद्धा आपण अभ्यासायचं आहे. व्हॉल्कॅनो आपल्याला या ठिकाणी पिक्चरमध्ये दिसते आहे. व्हॉल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिना. व्हॉल्कॅनो होणे ही एक नैसर्गिक घटना आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे की नैसर्गिक घटना आहे. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. आपल्याला माहिती आहे आपल्या जमिनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप उष्ण असा रस असतो, लाव्हा ज्याला म्हणतोय आपण. मुवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर इन द इंटेरियर टुवर्ड द सरफेस ऑफ द earth. As a result, sometimes the solid, liquid and gaseous substances below the earth crust are pushed towards, okay, and the crust. When these substances come out of the earth crust, an eruption and start flowing is called व्हॉल्कॅनो. यालाच व्हॉल्कॅनो असं म्हटलं जाते. मग इफेक्ट ऑफ व्हॉल्कॅनो, काय परिणाम होतात, व्हॉल्कॅनोचे काय परिणाम होतात ते आपण या ज्वालामुखी ज्याला म्हणतो आपण, काय परिणाम होतो या ज्वालामुखीचे? माउंटन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. ज्वालामुखीमुळे काय होत आहे, नवीन पर्वत तयार होतात, टेकड्या तयार होतात. ॲटमॉस्फेरिक पॉल्युशन होतं कारण या ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणामध्ये सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड सारखे इतर गॅसेस तयार होत असतात. पाऊस येतो आहे. फॉरेस्ट सेटलमेंट गेट बरीड, आणि यामध्ये जे फॉरेस्ट असते जंगल त्यामध्ये गाडलं जातं. राईज इन टेम्परेचर. दीज आर द इफेक्ट ऑफ व्हॉल्कॅनो. मग सुनामी म्हणजे काय होत असते? सुनामी म्हणजे काय असते? हा जापनीज वर्ड आहे. त्याचा अर्थ काय होतो आपण बघूया. ए वेव्ह जनरेटेड बाय अन अर्थक्वेक ऑर व्होल्कॅनो ऑकरिंग इन द ओशन फ्लोअर. म्हणजे समुद्र तळाशी जो भूकंप होतो आहे किंवा ज्वालामुखी होतो आहे आणि त्यामुळं जी एक हवेची एक वेव्ज जे तयार होत असते ध्वनीची, त्यापासून सुनामी तयार होत असते. त्याला सुनामी असं म्हटलं जातं. सुनामी इज ए जापनीज वर्ड व्हिच मीन्स हार्बर वेव्ज. समुद्रातून तयार झालेली लाट ज्याला म्हणतो आपण, दॅट इज सुनामी. मग डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट काय होतात सुनामीचे, काय दुष्परिणाम होतात? बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स आर डिस्ट्रॉयड. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच्या ज्या बिल्डिंग असतात, काही बांधकामं असतात, ते नष्ट होत आहे. लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. यामध्ये सापडणारे जे काही प्रवासी असतात, त्या समुद्र किनाऱ्यावरचे व्यक्ती असतात, लोक असतात, त्यांचं जीवन नष्ट होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. लँडस्लाइड टेक्स प्लेस ऑन द लार्ज स्केल. ट्रॅफिक ॲब्स्ट्रक्शन अरायझेस. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर. जे बंदरं असतात समुद्र किनाऱ्यावरचे त्यांचं फार मोठं नुकसान होतं. द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू सी आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. मग स्टॉर्म म्हणजे काय होते? आताच आपण पाहिलं कॅटरीना स्टॉर्म पाहिलं. कॅन यू टेल व्हॉट मेजर्स विल यू सजेस्ट टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम द अदर्स इन द स्टॉर्म. मग आपण काय आपण मेजर्स आपण केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे ते आपण या ठिकाणी बघू. मित्रांनो, लेट्स प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय करायचं, जे आपल्या नोटबुकमध्ये आपल्याला लिहायचं आहे ते आपण या ठिकाणी बघू. चूज द राईट ऑप्शन. इज अ नॅचरल डिझेस्टर. या ठिकाणी 4 डिझेस्टर दिले आहे. वॉर, पॉप्युलेशन ग्रोथ, इंटरनल इन्फ्लुएन्स. यापैकी अर्थक्वेक इज अ नॅचरल डिझेस्टर. ओके. त्यानंतर व्हॉल्कॅनोज इरप्ट इन ॲज दे डू ऑन. कुठे कुठे व्हॉल्कॅनोज कुठे इरप्ट होतं आहे? सी मध्ये इरप्ट होतं आणि लँडमध्ये पण होतो आहे. ओके, लक्षात घ्यायचं आहे. लँड अँड सी हे 2 वर्ड्स आले पाहिजे त्यामध्ये. त्यानंतरचं आपण या ठिकाणी बघू. कंपोज अँड राईट 5 स्लोगन बेस ऑन फॅमाईन. म्हणजे फॅमाईनच्या संदर्भामध्ये आपण कोणत्या स्लोगन्स देऊ शकतो आहे. प्लॅन यूज
ऑफ वॉटर. आपल्याला माहिती आहे पाणी वापराचं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. काय म्हणू आपण? प्लॅन यूज ऑफ वॉटर. ओके, पाणी जपून वापरा. ओके, यूज वॉटर केअरफुली हे पण आपण लिहू शकतो. डोंट वेस्टेज फूड. डोंट वेस्ट फूड. ओके, डोंट वेस्ट फूड. आपल्याकडे अनेक लग्नाच्या पंक्ती होतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा फूड वेस्ट होत आहे. तर अशा पद्धतीच्या स्लोगन्स आपण नो हंगर. ओके, नो हंगर हे पण आपण घेऊ शकतो आहे. नो हंगर इन सोसायटी म्हणजे समाजामध्ये कोणीही भुकेलं राहू नये. ओके, आणि जेवण हे प्रत्येकाचा अधिकार आहे. ओके, म्हणून ग्रो फूड, अन्न पिकवा आणि अन्न वाचवा. सेव्ह फूड, सेव्ह फूड या पद्धतीच्या काही स्लोगन्स तुम्ही पण लिहू शकता. आणि ते आपण अवॉइड लार्ज स्केल मील, ज्या मोठ्या प्रमाणात पंक्ती होतात ज्यामध्ये नुकसान होते असं आपण अवॉइड केलं पाहिजे समाजाने. त्यानंतर सजेस्ट रिमेडियल मेजर्स ऑफ फॅमाइन. मग ह्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण कोणते मेजर्स आपण हे केले पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. मग आपण काय करूया, कोणतं प्लॅनिंग करणार आहे आपण की प्लॅन यूज म्हणजे यूज ऑफ वॉटर, यूज वॉटर केअरफुली. त्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग ऑफ हार्वेस्टिंग क्रॉप, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ हार्वेस्टिंग क्रॉप, हार्वेस्टिंग क्रॉप म्हणजे क्रॉपचं कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायला पाहिजे ते पण आपल्याला या ठिकाणी समजून सांगता येईल. त्यानंतर लार्ज स्केल प्लांटेशन, मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटेशन केलं पाहिजे. लार्ज स्केल प्लांटेशन. ओके, हे जर केलं आपण तर पाऊस पण राहणार. ओके, त्यानंतर कल्टिवेटिंग न्यू फॉरेस्ट, कल्टिव्हेटिंग न्यू फॉरेस्ट, नवीन जंगल आपलं लावणं महत्त्वाचं आहे. ओके, तर या पद्धतीचे मेजर्स आपण दुष्काळ दूर करण्यासाठी योजू शकतो. ओके, आयडेंटिफाय द डिझेस्टर. या ठिकाणी पिक्चरमध्ये जे दिसते आहे तर कोणत्या पद्धतीचं हे डिझेस्टर आहे, तर हा फ्लड आहे, हा महापूर आहे. मग तुम्ही काय करणार यासाठी? कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम. काय करू आपण? कन्स्ट्रक्शन, नदीचं जे पाणी जास्तच वाया जाणार असते मग कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम. मग आणखी दुसरं आपण काय करू शकतो आहे? मेकिंग रिव्हर बेड फ्लॅट. मेकिंग रिव्हर बेड जे असतात, रिव्हर बेड फ्लॅट म्हणजे नदीचं खोलीकरण आपण केलं पाहिजे जेणेकरून पूर जो असतो तो गावात पसरणार नाही. कल्टिवेटिंग न्यू फॉरेस्ट हे पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपण घेऊ शकतो व्हॉट विल यू डू इफ यू गेट कॉट इन ए स्टॉर्म. तुम्ही जर वादळात सापडले तर तुम्ही काय करणार आहे? टेक अ शेल्टर. आपण ताबडतोब जे निवारा असेल त्या ठिकाणी आसपास त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. टेक शेल्टर अँड सेफर प्लेस. कोणत्या ठिकाणी? सेफर प्लेसमध्ये, सुरक्षित ठिकाणी आपण गेलो पाहिजे. ओके, आणि अशा वेळेस कॉल करायला पाहिजे रिलेटिव्हला. कॉल रिलेटिव्ह ऑर फ्रेंड ऑर नियर पोलीस स्टेशन जेणेकरून ते तुम्हाला मदत करू शकणार. आयडेंटिफाय द डिझास्टर इन द पिक्चर अँड सजेस्ट प्रोटेक्टिव्ह मेजर्स. काय आहे हे? लाईटनिंग दिसते आहे आपल्याला पिक्चरमध्ये, लाईटनिंग. ओके, LIGHTNING, लाईटनिंग दिसते आहे. मग यामध्ये आपण काय प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहे तर ते आपल्याला डोंट स्टँड ऑन ओपन ग्राउंड. अशा वेळेस डोंट म्हणजे आपण ओपन ग्राउंडवर नसलं पाहिजे. डोंट स्टँड ऑन ओपन ग्राउंड. ओके, ओपन ग्राउंडवर आपण उभं नसलो पाहिजे. त्याचप्रमाणे उंच झाडाकडे पण आपण नसलो पाहिजे. इलेक्ट्रिक पोल जवळ नसलो पाहिजे आहे. ओके, इमिडिएट गो टू सेफ प्लेस. ओके, सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचलो पाहिजे. त्यानंतर 7वा प्रश्न या ठिकाणी आहे व्हॉट इज सुनामी. व्हॉट इज सुनामी अँड राईट व्हॉट आर द टू इफेक्ट ऑफ सुनामी. मग सुनामी म्हणजे काय? ए वेव जनरेटेड बाय अन अर्थक्वेक और व्होल्कॅनो इन द ओशन. ए वेव इन द ओशन, ए लार्ज वेव in the ocean, a large wave in the
ओशन इज कॉल्ड सुनामी. आपण असं म्हणू शकतो की लार्ज वेव्ह, मोठ्या प्रमाणातली वेव्ह जी असते, जनरेटेड बाय अन अर्थक्वेक ऑर व्होल्कॅनो इज कॉल्ड सुनामी. ओके, आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की सुनामी मीन्स हार्बर वेव्ज. आणि मग आपण काय इफेक्ट होतो आहे त्यामुळं, मग व्हॉट अबाउट द टू इफेक्ट ऑफ द सुनामी. सुनामीमुळं काय होते आहे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. बंदरांचं नुकसान होते आहे, लोकांचं नुकसान होते आहे, बोटींचं नुकसान होते आहे, शिपचं नुकसान होते आहे. ते पण आपल्याला लिहायला पाहिजे. अधिक माहितीसाठी डिझास्टर मॅनेजमेंट साठी आपण या लिंकचा वापर करू शकतो आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.